नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिकेच्या अनेक प्रभागात मतदारांची घुसखोरी. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची गरज व्यक्त. सरोपचारमध्ये घाणीचे साम्राज्य कायम. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ. प्रशासन ठेकेदार मलईत व्यस्त. सायाळच्या हल्ल्यात तो युवक झाला जखमी. रेस्क्यू करताना कॉलेजमध्ये उडाला चांगलाच गोंधळ. न्यू तापडिया नगरच्या लोकांचा दावा, बिबट्याने मारली जंप. वन विभाग म्हणते तो बिबट्या नाही. चिंतेचे वातावरण कायम. लाडकी बहीण योजनेत नव्या अटींनी महिलांना दिलासा. एकल महिलेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. EKYC बंधनकारकच. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातील तसेच खामगाव नगर परिषदांचे चित्र आज स्पष्ट झाले. अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या मोठी होती. नगराध्यक्ष आणि नगर परिषद नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. खामगाव नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होईल. अपक्षासह 6 उमेदवार रिंगणात आहेत. अपर्णा सागर फुंडकर यांच्या उमेदवारीमुळे येथील सामना हाय प्रोफाईल झाला आहे. काँग्रेसच्या स्मिता भोसले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चेतना शर्मा यांच्यात लढत आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनिता यशवंत देशपांडे आणि मनीषा अमोल बिचारे यांनी माघार घेतल्यामुळे आता तिरंगी लढत रंगणार आहे. तर सदस्यांसाठी 23 उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतली. आता 139 लढतीत कायम आहे. तर एका घडामोडीत प्रभाग क्रमांक 14 मधून स्नेहल पवन गरड अविरोध निवडून आल्या. शहरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिनांक 21 रोजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अर्ज मागे घेण्याची तारीख होती. 4 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तर 19 नगरसेवक पदासाठी दाखल उमेदवारांनी माघार घेतली. आता नगराध्यक्ष करिता 5 उमेदवार तर नगरसेवक करता एकूण 87 नगरसेवक रिंगणात आहेत. 5 उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार असून कोण आपले वर्चस्व सिद्ध करते याकडे लक्ष लागले आहे. बार्शीटाकडी तालुका प्रतिनिधी आझम खान. टाकळी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेला नगराध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. तर 17 प्रभागातील 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. अशा प्रकारे अंतिमरित्या नगराध्यक्ष पदाकरिता 5 उमेदवार तर 17 प्रभागाकरिता एकूण 87 उमेदवार हे कायम असून निवडणूक रिंगणात आहेत. या सर्वांना दिनांक 26 रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून तब्बल 5,50,000 मतदार आपल्या 80 नगरसेवकांना निवडून देणार आहेत. मात्र या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूया विशेष वृत्तांत. अकोला महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत 17,500 दुबार मतदारांची नोंद आढळली आहे. या गंभीर त्रुटीमुळे यादीतील अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लिंगनिहाय मतदारांची आकडेवारी जाहीर झाली. प्रारूप मतदार यादीत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या किंचित जास्त आहे. महिला मतदारांची संख्या ही 2,75,000 तर पुरुष मतदारांची संख्या ही 2,74,000 आहे. प्रभागनिहाय मतदारांची स्थिती पाहता प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वात कमी मतदार संख्या आढळली आहे. महापालिकेच्या टॅक्स विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदार यादी निश्चित करताना केलेले अनेक घोळ समोर येत असून त्यांच्यावर महापालिका आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला सरोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक 18 मधील सर्व्हिस गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. यामुळे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासनाने रुग्णालयात स्वच्छता करण्याची जबाबदारी स्मार्ट कंपनीला दिली असून कंपनी केवळ कागदावर काम करीत असल्याचा आरोप होत आहे.
रुग्णालयात स्वच्छता केल्याचा दिखावा करत आहे. स्मार्ट कंपनीवर लाखो रुपयांचा खर्च प्रशासन करत असून नियमित स्वच्छता चांगल्या प्रकारे होत नसल्यामुळे हा खर्च वाया जात आहे. स्मार्ट कंपनीचे स्वच्छता कर्मचारी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गल्लीत जाऊन मोबाईलवर व्हिडिओ व रील्स पाहत टाइमपास करतात, असा अहवाल स्वच्छता निरीक्षक यांनी तत्कालीन अधिष्ठाता यांना लेखी स्वरूपात सादर केला होता. यानंतर स्मार्ट कंपनीला वारंवार स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्यावरही रुग्णालय परिसरात चांगल्या प्रकारे स्वच्छता होत नसल्याची ओरड आहे. परंतु स्मार्ट कंपनीचे मुजोर आणि बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. कंपनीचे सुपरवायझर फक्त स्वच्छता केल्याचे फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवतात, स्वच्छता मात्र योग्य प्रकारे केल्या जात नाही. रुग्णालयात 2 स्वच्छता निरीक्षक कार्यरत असून सदर स्वच्छता निरीक्षक हे 10 वर्षापासून एकाच टेबलवर कार्यरत असल्यामुळे कर्तव्य बजाविण्यात कसूर करत आहे, असा आरोप देखील होत आहे. वन्यजीवांनी अकोल्याकडे आज कूच केल्याचे चित्र होते. सकाळी कथित बिबट्या आणि लगेच सायाळ यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सायाळला जेरबंद करताना एका त्याच्या बोचऱ्या काट्यांनी जखमी केल्याचे चित्र होते. ब्लॉक करा. अकोला शहरात आज 2 वन्य प्राण्यांची एंट्री झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी अकोला शहरातील न्यू तापडिया नगर भागात बिबट्या काही नागरिकांना दिसला. त्याचा शोध वन विभाग घेत असताना अचानकपणे अकोला शहरातील शिवाजी कॉलेज जवळ काटेरी सायाळ आढळल्याने एकच विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली. वन विभागाच्या पथकाने 5 वेळा सायाळला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला, पण सायाळ त्यांच्या तावडीतून पडत होता. काही वेळा नंतर सायाळ प्राणी हा शिवाजी कॉलेज परिसरात धावत सुटला. त्यावेळी त्याच्या मागे मोबाईलने फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच धावपळ केली. अखेर काही वेळानंतर काटेरी सायाळ प्राण्याला वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने जाळ्यात पकडून त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले व त्या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला. या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान उपस्थित नागरिकांमधून एका व्यक्तीच्या पायाला सायाळने काटा मारल्याने त्याला दुखापत झाल्याची समजते. ज्या ठिकाणी बिबट्याचे नाव सुद्धा कोणी कानी कपाडी घेत नव्हते त्या न्यू तापडिया नगरमध्ये प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याची घटना घडल्याने शुक्रवारी सकाळी हळकंप माजला. हिवाळा हा बिबट्यांचा मेटिंग सीझन मानला जातो. या काळात बिबट्याची हालचाल पूर्वनियोजित परंपरागत मार्गावरून वाढते. त्याच मार्गावरून बिबट्या गेल्याचे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे. दरम्यान वन विभागाने तो बिबट असल्याची पुष्टी मात्र केली नाही, हे विशेष. आधीच रखडलेल्या उड्डाणपुलामुळे त्रस्त असलेल्या न्यू तापडिया नगर परिसरावर भीतीचे सावट दाटले. शांत मध्यमवर्गीय वस्तीत बिबट्याने साक्षात हजेरी लावताच नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्थानिक रहिवासी विलास बंकावर यांच्या घरासमोर घडलेली ही घटना चित्रपटालाही थरार फिकी पडणारी ठरली. रात्रीच्या वेळी बंकावर यांच्या घराची काच फोडून बिबट्याने थेट घरासमोर बांधून ठेवलेल्या गायीवर झडप टाकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच आरडाओरड उडाली. गायीवर हल्ला केल्यानंतर बिबट्याने डोंगराळ भाग असलेल्या उमरीकडे पळ काढला. काही क्षणात सगळं शांत झालं, पण त्या थराराने संपूर्ण वस्तीत भीतीची लाट पसरली. पिट्ट्याच्या पायरीवरच होतो बसून मी तांदूळ वगैरे घ्यायसाठी गेले तर वरती तो एकदम असं पाहायला माझ्याकडे किंचाळला. बापरे म्हणून मी पुढे खाली आले, किंचाळला आणि उडी मारला तिकडे. रेल्वे गेट परिसर नो मॅन्स लँड आहे. त्यात उड्डाणपूल नसल्याने न्यू तापडिया नगर रेल्वे गेट परिसर रात्रीच्या वेळी अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते. घनदाट झाडाझुडप, विरळ वस्ती, अंधारामुळे दृष्टी आड होणारे कोपरे अशी गंभीर परिस्थिती या भागात असते. अशा परिस्थितीत बिबट्याला लपण्यासाठी आणि सावजावर हल्ला करण्यासाठी भरपूर वाव मिळतो. त्यामुळे लहान मुले, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांवर धोका अधिक वाढल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. टिनावरून ह्या गायीच्या अंगावर उडी मारून तिथं एक उडी मारली, तिथून त्या भिंतीपासून आणि सरळ गेला तो तळ्याच्या गेला तो. काही नाही, बिबट्या आला होता बंकर साहेबाच्या घरात पायरीवर बसले जिन्यामध्ये. तर त्या बाई अशा वर गेल्या, काहीतरी वावची आलेले
तेव्हा ते घाबरला आणि त्याचे जिन्याचे जे काच आहेत त्यावर जिन्याचे ते काच तोडून माझ्या टिनावर उडी मारून असे माझ्या समोरून इथं 2 सलांगीत असं इकडे पळायला तलावाच्या इकडे. पप्पाला बोलावलं ना, गायचं काम वाजतो ते खुटताना बाहेरला विनतो. गच्चीवर बसलो होता तो काच तोडून खुटताना बाहेरला विनतो. न्यू तापडिया नगर या भागात बिबट्याचे हे दुसऱ्यांदा दर्शन आहे. RRC न्यूजने ही धक्कादायक माहिती प्रसारित केल्यानंतर वन विभागाचे पथक तात्काळ न्यू तापडिया नगरमध्ये दाखल झाले. परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे नोंदविण्यात आले. बिबट्याच्या संभाव्य मार्गाची पाहणी केली. नागरिकांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्याची मागणी केली. हिवाळा हा बिबट्यांचा मेंटिंग सीझन मानला जातो. या काळात बिबट्याची हालचाल पूर्वनियोजित परंपरागत मार्गावरून वाढते. हिवाळ्यात बिबट्या जोडीदाराच्या शोधात आपल्या रूटिंग मार्गावरून बाहेर पडतो. जंगल आणि त्यालगतच्या मानवी वस्त्याच्या सीमा रेषेवरून फिरत राहतो. सावजाच्या शोधात शांत वस्ती निवड करतात. रात्रीच्या वेळी मानवी हालचाल कमी असते. गोठ्याजवळ बांधलेल्या गाय, वासरे, कुत्रे आणि डुक्कर यांना लक्ष केले जाते. झाडाझुडपाजवळ असलेली जनावरे बिबट्यांसाठी भक्ष्य असतात. त्यात आता हिवाळ्याचा हा काळ आहे. यामध्ये अनेक बिबट्यांचा विणीचा काळ असतो. त्यामुळे त्यांचा प्रवास वाढतो. त्यांच्यामध्ये थोडीशी बेफिकिरीपणा पण आलेला असतो. या सगळ्या परिस्थितीचा नीट अभ्यास करणं वन विभागाचं काम आहे. पण ते अकोला वन विभाग त्या बाबतीत अजिबात काळजी घेत नाही असं आता आजच्या घटनेतून तरी लक्षात येत आहे. अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोहला रोड परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी अवैधपणे घेऊन जात असलेल्या 6 गोवंशांना वाचवले. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कत्तलीसाठी काही गोवंश घेऊन 2 युवक जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारावर अकोट ग्रामीण पोलिसांनी पोपटखेड मोहला रोडवर नाकाबंदी करून सापळा रचला. कारवाई दरम्यान संशयास्पद वाटणारे 2 युवक 6 गोवंश घेऊन येत असताना पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. मात्र त्यांनी उत्तरे देताना स्पष्टता ठेवली नाही. तसेच त्यांनी गोवंशाच्या मालकी संबंधी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाहीत. त्यानंतर पंचासक्षम एकूण 6 गोवंश जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी अकोट येथील रहिवासी शेख इस्माईल शेख मुख्तार आणि फैज खान अफजल खान या दोघांना अटक केली. आरोपींकडून अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. अकोल्यावरून बार्शी टाकडीकडे येत असताना एक ऑटो रिक्षा आणि 2 कापूस भरलेल्या ओव्हरलोड पिकअप एकमेकांवर मागील बाजूने आदळल्या. मात्र मोठी दुर्घटना टळली. परंतु यामुळे एकीकडची वाहतूक प्रभावित झाली होती. काही वेळाने ती पूर्ववत झाली. वाहने ओव्हरलोड धावत असल्याने हा प्रकार घडला. या रोडवर कित्येक अपघात झाले आहे. कोणतेही गतिरोधक नाही किंवा वाहतूक नियंत्रणासाठी कुठली यंत्रणा नाही. शुक्रवारी बार्शी टाकडी येथे आठवडी बाजार असतो. त्यामुळे ट्रॅफिक जास्त असते. कापसाच्या गाड्यांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. तसेच गाड्यामध्ये ओव्हरलोड कापूस भरून नेला जात आहे. वाहने अध्याधुंद पद्धतीने चालवतात. प्रशासनाने याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून अपघातांना आवर घालता येईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया अकोला क्षेत्र यांच्या वतीने आज मेघा MSME क्रेडिट आउटरीच प्रोग्रामचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन येथे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मेघा MSME क्रेडिट आउटरीच प्रोग्राम या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विशेष अतिथी म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीमती भुवनेश्वरी S व्यवस्थापकीय संचालक, महाबीज ब्रिजेश कसाना उपमहाव्यवस्थापक तसेच मनोज खंडेलवाल अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन यांची उपस्थिती होती. सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय पुणे येथील MSME विभागाच्या सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीमती बिनिता राणी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. क्षेत्रीय कार्यालय अकोला येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक प्रमुख पंकज कुमार यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात MSME उद्योजक,
इंडस्ट्री असोसिएशनचे सदस्य, चार्टर्ड अकाउंटंट, DS बँकेचे मौल्यवान ग्राहक, शासकीय अधिकारी आणि सर्व व्यावसायिक सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान बँकेचे विविध कर्ज योजना, सरकारी सबसिडी आणि आर्थिक मदतीबद्दल सखोल माहिती देण्यात आली. उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्जांचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक पाठबळ मिळाले. मान्यवरांनी MSME क्षेत्राच्या आर्थिक विकासातील भूमिकेवर जोर दिला आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या क्षेत्रात पाठिंबा देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. या कार्यक्रमामुळे अकोला परिसरातील अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थेट बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाली. उद्योगपति भाई बंधु, हमारे सेंट्रल बैंक ऑफ इंडिया की टीम, RCP की टीम, मीडिया के लोग और भाइयों बहनों, आप सभी का अकोला के इस पावन धरती पर सेंट्रल बैंक ऑफ इंडिया के मेगा MSME आउटरीच कार्यक्रम में हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेमुळे गेल्या काही दिवसात अनेक महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी राज्य सरकारने नियमात बदल करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. लाडकी बहीण योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी शासनाने eKYC बंधनकारक केली असली तरी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड उपलब्ध नसलेल्या महिलांमध्ये नाराजी पसरली होती. विशेषतः विधवा, निराधार, घटस्फोटित किंवा ज्या महिलांचे पालक, पती दोघेही हयात नाहीत अशा लाभार्थ्यांना eKYCच्या नियमांमुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आता अशा महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधांमुळे आधार क्रमांक नसतानाही eKYC पूर्ण करता येणार असून अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा त्या घटस्फोटित आहेत अशांना आधारच्या जागी अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश सादर करता येणार आहे. या कागदपत्रांची सत्यप्रत अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार असून सेविका किंवा त्यांची तपासणी करून त्या महिलांना पती वडील यांच्या eKYC मधून सूट देण्याची शिफारस पुढे पाठवतील. हा निर्णय योजनेतील पारदर्शकता राखत एकल महिलांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी घेतला गेल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. eKYCची अंतिम मुदत 31 डिसेंबर असल्यामुळे या प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी लाभार्थींनी तातडीने आवश्यक कागदपत्रे द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिकेच्या अनेक प्रभागात मतदारांची घुसखोरी, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची गरज व्यक्त. सरोपचारमध्ये घाणीचे साम्राज्य कायम, रुग्णांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासन ठेकेदार मलईत व्यस्त. सायाळच्या हल्ल्यात तो युवक झाला जखमी, रेस्क्यू करताना कॉलेजमध्ये उडाला चांगलाच गोंधळ. न्यू तापडिया नगरच्या लोकांचा दावा, बिबट्याने मारली जम. वन विभाग म्हणते तो बिबट्या नाही, चिंतेचे वातावरण कायम. लाडकी बहीण योजनेत नव्या अटींनी महिलांना दिलासा, एकल महिलेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, eKYC बंधनकारकच. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.